सर्वांना माझा नमस्कार। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत सेवा साधना गुरुकुलच्या एका माजी विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे। आज मी आपल्यासोबत ज्या विद्यार्थ्याची सक्सेस स्टोरी शेअर करणार आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे शिवप्रसाद हरिभाऊ सागडे। शिवप्रसाद सागडे हा विद्यार्थी सिद्धेश्वर पिंपळगाव या गावचा, सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना। शिवप्रसाद सागडे या विद्यार्थ्याला आम्ही गुरुकुलमध्ये लाडाने हनुमान असं म्हणायचो। त्यापुढे मी शिवप्रसादचा उल्लेख हनुमान असं करणार आहे। तर हनुमान हा सेवा साधना गुरुकुलमध्ये 6वी ला असताना आला। इयत्ता 6वी, 7वी, 8वी, 9वी असे 4 वर्ष हनुमान गुरुकुलमध्ये होता। म्हणजे शैक्षणिक वर्ष 2016-17, 17-18, 18-19 आणि 19-20 असे 4 वर्ष हनुमान गुरुकुलमध्ये होता। आणि गुरुकुलमध्ये असताना हनुमानची एक विशेषता अशी होती की त्याचं हस्ताक्षर खूप छान होतं आणि त्याला क्रिकेट खूप चांगलं खेळता यायचं। सहज गप्पा मारताना जर आपण सर्व विद्यार्थ्यांना विचारलं की तुला भविष्यामध्ये काय करायचंय, तर हनुमान सांगायचं की मला भविष्यामध्ये नोकरी नाही करायची तर स्वतःचा व्यवसाय करायचा आहे। तर हनुमान हा 9वी पर्यंत गुरुकुलमध्ये राहिला आणि पुढे 10वी ला तो गावाकडे गेला। तर त्याने ताड हातगाव या ठिकाणी 10वी पूर्ण केली आणि 10वी ला 82.40% मार्क्स मिळवले, 82.40%। 10वी च्या नंतर हनुमानने 12वी ला 60% मार्क्स मिळवले, 60% मार्क। 12वी झाल्याच्या नंतर हनुमानने लगेच मोठ्या भावासोबत, हनुमानच्या मोठ्या भावाचं नाव अभिषेक सागडे, तो सुद्धा सेवा साधना गुरुकुलचा माजी विद्यार्थी, 11वी ला असताना तो 1 वर्ष गुरुकुलमध्ये होता। तर 2 भावांनी मिळून अंबड या ठिकाणी स्वामी फूड कॅफे, स्वामी इव्हेंट्स अँड डेकोरेशन्स हे 2 व्यवसाय दोन्ही भावांनी मिळून अंबड या ठिकाणी सुरू केले। सध्या शिवप्रसाद सागडे म्हणजे हनुमान हा फूड कॅफे सांभाळतो आणि त्याचा मोठा भाऊ स्वामी इव्हेंट्स अँड डेकोरेशन्स हा व्यवसाय सांभाळतो। म्हणजे सध्या हनुमान शिक्षण सुद्धा घेत आहे आणि व्यवसाय सुद्धा छान करत आहे आणि महिन्याला कमीत कमी 40 ते 45 हजार रुपये प्रॉफिट तो या व्यवसायामधून कमावत आहे। म्हणजे हनुमान सध्या बीकॉमच्या 2nd इयरला आहे, म्हणजे बीकॉमचं शिक्षण सुद्धा सुरू आहे आणि स्वामी फूड कॅफे सांभाळणं सुद्धा सुरू आहे। म्हणजे हनुमान लहानपणी असताना जे गुरुकुलमध्ये सांगायचं की मला नोकरी नाही करायची तर मला व्यवसाय करायचा आहे, तर ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आता उतरवून दाखवलं आहे। हनुमानची ही सक्सेस स्टोरी या ठिकाणी संपलेली आहे। हनुमानच्या सक्सेस स्टोरी मधून आपण हे शिकूयात की आज अशी परिस्थिती आहे की सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणं शक्य नाही। 100 जागा जर निघल्या तर लाखो फॉर्म येतात आणि त्यामधून कुठे 100 विद्यार्थी निवडले जातात। मग आजचा काळ असा आहे की मला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये उतरून आपण स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे। तर हनुमानने म्हणजे शिवप्रसादने आणि त्याच्या मोठ्या भावाने मिळून अंबड या ठिकाणी स्वामी फूड कॅफे, स्वामी इव्हेंट्स अँड डेकोरेशन हा जो व्यवसाय निवडलेला आहे तो अगदी योग्य निर्णय दोन्ही भावांनी मिळून निवडलेला आहे। विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी व्यवसाय केला पाहिजे, हा महत्त्वाचा बोध आपण शिवप्रसाद सागडे या विद्यार्थ्याच्या सक्सेस स्टोरी मधून घेऊयात। मी शिवप्रसादला पुढील व्यवसायासाठी, पुढील शिक्षणासाठी सेवा साधना गुरुकुलाकडून खूप खूप शुभेच्छा देतो। शिवप्रसाद सागडेच्या या सक्सेस स्टोरीचा सेवा साधना गुरुकुल परिवारास सार्थ अभिमान वाटतो। पुन्हा एकदा हनुमानला पुढील शिक्षणासाठी, व्यवसायासाठी शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद।